वास्तविक वार्षिक साधारण सभा ही सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याची वार्षिक साधारण सभा आहे। आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही। सत्तेचा निकाल हा निवडणुकीमध्ये लागतो। दरवर्षी असा गोंधळ करता येते का? बरोबर नाही। त्यामुळे दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत, कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात। त्याचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे। त्याची ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून येत नाहीत। आणि मला वाटतं आपण वार्षिक साधारण सभा ही शांततेने पार पाडली पाहिजे आणि निवडणुकीतच आपल्याला फैसला होईल याचा, रेल्वेगाडीमध्ये याचा फैसला होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। काही खरे आहेत, त्याला तपासायला काही ते यंत्रणा नाही। त्यामुळे हे जर माहिती होतं मग कशाला आपण करायचे, निवडणुकीतच आपण काय करायचे या पद्धतीने त्याला ते बघितलेलं आहे। शांतता उद्या बँकेची बघा आमच्या आपल्याला कधी काय ठाव केला, शासनाने यावेळेला धोरण बदललं। संस्थेला किंवा खाजगीला वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची परवानगी दिली तर शासनानं मदत केली तर हे मोठे काढणार आहे। कोणाला खाजगी माणसाला चालवायला देणार नाही असा ठाव केलेला आहे। 7.5 कोटी गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे आणि 1.25 कोटी लिटर ही म्हशीच्या दूधामध्ये वाढ झाली आहे। आणि आम्ही सत्तेमध्ये एखादा शब्द दिला होता 2 रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करू। जवळजवळ 11 रुपये ही गाईच्या दरात दरवाढ झाली आणि 7 रुपये म्हशीच्या दरात वाढ झाली। आता संपूर्ण देशामध्ये 33 रुपये गाईला दूध देणारा कुठलाही दूध उत्पादक संघ नाही। हा गोकुळ संघ आहे। अधिक 5 रुपये शासनाचं अनुदान, 38 रुपये गाईचं दूध आहे। असा तोटा सहन करून हे गाईचं दूध संघ घेतोय। त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संकलात आणि विक्रीत वाढ झाली। आमचं 20 लाख लिटर संकलाचं स्वप्न लवकरच साकार होईल। शांतपणाने वार्षिक साधारण सभा हा सत्ता कुणाचा घेणारी ही सभा नाही। ही सभा दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्याचं निरसन करण्यासाठी आहे। हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। गाईचं दूध हे प्रचंड प्रमाणात घेतलं जातं। हा व्यवसाय आहे। गाईच्या दुधाची पावडर ही केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार, पैसे द्यावे लागणार। आपल्याला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात गोकुळचा व्यवसाय आहे। आम्ही दिलं 7.25 कोटी लिटर दुधामध्ये वाढ झाली। म्हशीच्या दुधामध्ये 1.25 कोटी लिटर वाढ झाली। 7 रुपये वाढ दिली म्हशीच्या दुधाला, 11 रुपये दिली गाईच्या दुधाला। हे आम्ही काम केलं। मुंबईची वाशीची जागा घेऊन तिथे नवीन शीतकेंद्र केलं आपण फार मोठ्या प्रमाणात। आता सोलर जे करतोय आता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हा काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे।